नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो विषय आहे तो विषय या लेक्चर सिरीज मार्फत आपण शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण सर्व सॉल्व आणि अनसॉल्व प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत सर्व टॉपिकचे. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल 10 अभ्यासलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व एक्झाम्पल म्हणजेच प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर फर्स्ट अभ्यासणार आहोत. तर लास्ट व्हिडिओ आणि काही थेअरीचे लेक्चर्स आहेत, हे जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. जर तुमचा थेअरी पार्ट बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर आत्ता या व्हिडिओमध्ये मी काही जे सांगणार आहे ते तुम्हाला नक्कीच समजणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी या व्हिडिओमध्ये ज्या लेक्चर नोट्स अवेलेबल करून देत आहे, ज्या माझ्या हँड रिटन नोट्स असतात, तर या जर उपलब्ध करून हव्या असतील तर आपला एक टेलिग्रामला चॅनल आहे पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा, त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या लेक्चर नोट्स डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या अपडेट आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील अपलोड करत असतो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आम्हाला फॉलो करू शकता आणि ते अपडेट मिळवू शकता. तर कोणताही अधिकचा वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया आपला आजचं एक्झाम्पल, जे आहे प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर फर्स्ट. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे. आपली मेथड सॉल्व करण्याची आत्तापर्यंत जर तुम्ही मागील व्हिडिओ बघितलेले असतील तर सर्वांना माहीत झालेले असणार आहे की फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करून घेतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि देन आफ्टर ते सॉल्व करायला सुरुवात करतो. तर सुरू करूया. आपण पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करूया. बघा काय सांगितलंय, अमिताभ भाई अँड नरेंद्र भाई दोघ जण पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे अमिताभ भाई आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे नरेंद्र भाई. आर पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. ते प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करतात? इक्वली. इक्वली मीन्स 1:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट. तुम्हाला खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. याच्यावरून यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजेच तुम्हाला फायनल अकाउंट तयार करायचे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. कशावरून? तुम्हाला जो ट्रायल बॅलन्स दिलाय आणि ॲडजस्टमेंट दिलात याच्यावरून, आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 1:1 आहे असं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की जे डेबिट बॅलन्सेस असतात ते एकतर असेट असतात. आता हे डेबिट बॅलन्स म्हणजे काय असतंय, असेटचे बॅलन्सेस का डेबिट असतो, तर या संदर्भातली माहिती मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जे आपले थेअरीचे लेक्चर्स होते त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही मागे प्लेलिस्टला जाऊन ते बघू शकता. तर काय सांगत होतो, डेबिट बॅलन्सेस जे असणार आहेत ते असेट असणार आहेत किंवा एक्सपेन्सेस असणार आहेत. आता पहा, जर डेबिट बॅलन्स असेट असेल तर फायनल अकाउंटमध्ये आपण बॅलन्स शीट तयार करतो, तर ते बॅलन्स शीटच्या असेटला पोस्ट करणार जर असेटचा बॅलन्स असेल तर. म्हणजे थोडक्यात जे अमाऊंट किंवा जे आयटम असणार ते एकतर असेट किंवा एक्सपेन्सेस. जर असेट असेल तर बॅलन्स शीट असेट. एक्सपेन्सेस थोडासा प्रॉब्लेम देतो, कारण की जो डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे डेबिट बॅलन्सेस 3च ठिकाणी, बॅलन्स शीट असेट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. क्रेडिट बॅलन्सेस ते दिलेले असणार आहेत, ते एकतर तुमच्या लॅबिलिटी असणार आहेत किंवा इन्कम असणार आहे किंवा इन्कम असतील. तर पहा, जर लॅबिलिटी असेल तर आपण ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला पोस्ट करणार आणि इन्कम जर डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. म्हणजे 3च ठिकाणी जाणार, बॅलन्स शीट लॅबिलिटी, ट्रेडिंग क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. आता फक्त आपल्याला जे डेबिट बॅलन्स आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचे. कसं? तर आपण ते इन शॉर्ट लिहिणार, ते कुठं जातात ते बघा. तर फर्स्टली दिले प्लांट अँड मशिनरी. डेबिट बॅलन्स असेट किंवा एक्सपेन्सेस आहे, फक्त फाइंड आउट करायचं तो असेट आहे की एक्सपेन्सेस आहे. असेट आहे म्हणजे तो बॅलन्स शीटच्या असेटला, BA मीन्स बॅलन्स शीट असेट साइड. दॅन नेक्स्ट फॅक्टरी बिल्डिंग, हे सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीट असेट. सन्ड्री डेटर सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण हे ट्रान्सफर करणार, सन्ड्री डेटर्स सुद्धा. दॅन नेक्स्ट परचेस. आता बघा, परचेस एक्सपेन्सेस आहे पण कोणता? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यामुळं हा जो परचेस आहे हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करणार. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स आहे, हा लॉस आहे, इनडायरेक्ट लॉस आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार.
त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, सर्वांना माहिती आहे सेल्स मधून मायनस करावं लागेल, विकलेला माल परत आला म्हणजेच त्याला आपण सेल्स रिटर्न म्हणणार, तो सेल्स मधून मायनस. त्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता याच्यावर थोडीशी हिडन ऍडजस्टमेंट आहे की 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय की या गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये आपण इन्व्हेस्ट केली ₹40,000. गव्हर्नमेंट बॉन्ड कितीच घेतले, 40,000 रुपयाचे. सुरुवातीला ही आपली असेट आहे, ही बॅलन्स शीटच्या असेटला मेन्शन करणार. याला आपण स्टार मार्क करून घेऊ का, कारण की याला इथं 10% म्हटले, म्हणजे हे जे 40,000 आपण गुंतवलेले आहेत गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये, याच्यावर आपल्याला किती व्याज भेटणार आहे, 10% व्याज भेटणार आहे. 10% म्हटलं किती भेटेल, 10%. हे पूर्ण वर्षाचं असणार आहे. 40,000वर 10% जर कॅल्क्युलेट केलं तर ते होणार आहे 4,000 रुपये. आणि त्यांनी इनटू ब्रॅकेट खाली काय म्हटलंय, परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. ही डेट खूप महत्वाची. 1 ऑक्टोबरला परचेस केले म्हणजे आपलं वर्ष सुरू झालं 1 एप्रिल 2018ला आणि परचेस केलेत 1 ऑक्टोबर 2018ला. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 6 महिने आपल्याकडे हे गव्हर्नमेंट बॉन्ड नव्हते. 1 ऑक्टोबर पासून पुढचे 6 महिने म्हणजे वर्ष संपतोपर्यंतचे. संपतय कधी तर संपणारे बघा या ठिकाणी 31 मार्च 2019ला, म्हणजे ऑक्टोबर पासून मार्च 2019 पर्यंत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 6 महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला याच्यावर भेटणार आहे. म्हणजे 4,000 जे कॅल्क्युलेट केलं आपण ते पूर्ण वर्षाचं होतं. मग आपल्याला याला 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं असेल त्याला इंटू 6/12 जर केलं तर ते आपल्याला ₹2,000 येणार आहे. ₹2,000 म्हणजे या गव्हर्नमेंट बॉन्डवर इंटरेस्ट किती भेटणार, 2,000 रुपये. आणि या 2,000चे पहिला इफेक्ट ते आपल्या त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करणार आपण. आणि दुसरा इफेक्ट आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. जर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट वगैरे दिलेला असेल तर ती ठिकाणी ऍड करणार किंवा डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. तर ही महत्वाची हिडन ऍडजस्टमेंट होती. 2 इफेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड, 10% इंटरेस्ट 6 महिन्याचं जे 2,000 येणार आहे आणि ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. आय होप ही ऍडजस्टमेंट क्लिअर आहे. इम्पोर्ट ड्यूटी हा एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस, ट्रेडिंग डेबिट, लीगल चार्जेस एक्सपेन्सेस आहे परंतु इनडायरेक्ट आहे. आता हे डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय हा टॉपिक शिकवताना थेरी अभ्यासताना सुरुवातीच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे, त्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघावे लागणार आहेत. नेक्स्ट पुढे बघा, लीगल चार्जेस झाल्यानंतर मोटिव्ह पॉवर हा एक्सपेन्सेस आहे, त्याला पण डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रेडिंगच्या डेबिटला. वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. कॅश इन हँड असेट आहे, बॅलन्स शीट असेट. कॅश ॲट बँक असेट आहे, बॅलन्स शीट असेट. ॲडव्हर्टाइजमेंट हे डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. पण याच्यावर ऍडजस्टमेंट अशी आहे की हे जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे फॉर 2 इयर्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. हे जे 2 वर्षासाठी खर्च केलेला आहे आपण, 2 वर्षासाठी 10,000 रुपये. तर याची एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. याला स्टार मार्क करून ठेवू. ज्यावेळेस आपण पोस्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की काय करायचं आहे. त्यामध्ये प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी पुढचा आयटम, तर हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. रेंट हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि हे जे ड्रॉविंग आहे हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार किंवा एक दुसरा याला एक ऑप्शन असतो कॅपिटलमधनं लेस केलं जातं. पण आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो त्याच्यामुळे कॅपिटलच्या डेबिटला लिहितो म्हणजेच कॅपिटलमधनं लेस करतो. इनडायरेक्टली तेच होत आहे. फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. बिल्स रिसिवेबल असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी ही सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. अशा पद्धतीने डेबिट बॅलन्सेस कुठे पोस्ट होणार ते इन शॉर्ट मध्ये आपण मेन्शन केलेले. ऑन युअर क्रेडिट बॅलन्सेस, आता क्रेडिट बॅलन्सेस मध्ये फर्स्ट दिलेले कॅपिटल, आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार, त्याच्या क्रेडिटला याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. दॅन नेक्स्ट सेल्स हा इन्कम आहे परंतु डायरेक्ट इन्कम आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बिल्स पेएबल लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. डिस्काउंट इन्कम आहे, इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी. आरडीडी हा सुद्धा प्रॉफिट इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बँक लोन लॅबिलिटी, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आणि परचेस रिटर्न हे परचेस मधून लेस करणार. आता सेल्सला सुद्धा एक स्टार मार्क करावं लागेल कारण की सेल्स मधून सेल्स रिटर्न आहे. आणि परचेसला एक स्टार मार्क करावं लागेल कारण की त्याच्यातून परचेस रिटर्न आहे. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय होतात हे पोस्टिंग कसं केलं जाणार आहे आयटमचं हे आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे होतात ते बघूया. तर याच्यामध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला त्यांनी दिलेली जी कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असते, स्टॉक ऑन हँड
ऑन 31 मार्च 2019 म्हणजे वर्षाच्या शेवटी वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000 43,000 रुपये. हा जो स्टॉक आहे याचे दोन इफेक्ट आपल्याला कंपल्सरी माहिती आहेत. हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आहे आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहे स्टॉक. हे दोन इफेक्ट त्याचे द्यायचे. देन नेक्स्ट दुसरी ॲडजस्टमेंट आहे अनइन्शुअर्ड गुड्स. अनइन्शुअर्ड गुड्स म्हणजे काय? माल ज्याचा इन्शुरन्स नाही असा माल म्हणजे अनइन्शुअर्ड गुड्स. वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. घाळ झालेला आहे 8,000 रुपयाचा. घाळ किंवा चोरी झाला असं समजूया. 8,000 रुपयांचा माल. तर हा माल गेला मग एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याचा इन्शुरन्स नव्हतं म्हणजे इन्शुरन्स कंपनी एकही रुपया आपल्याला भरून देणार नाही. म्हणजे 8,000 रुपयाचा माल घाळ झाला तेवढा सगळा लॉस झाला. लॉस लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. माल गेला पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲज अ लॉस म्हणून. देन नेक्स्ट क्रिएट RDD ॲट 2% ऑन डेटर्स. आता हे डेटर्स मधून आपण काय करतो? हा जो RDD आहे हा आपण डेटर्स मधून लेस करणार आहोत आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. त्याच्यामुळे फर्स्ट आपल्याला स्टार मार्क करावं लागणार आहे डेटर्सला. आपण डेटर्स बघा वरून 3 नंबरला आहेत डेबिट बॅलन्सेस मध्ये, त्याला स्टार मार्क करून देऊ. देन नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 4 मिस्टर पाटील. बघा आपला एक कस्टमर आहे मिस्टर पाटील. अवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट. काय सांगितलंय? मिस्टर पाटील नावाचा कस्टमर आहे तो इन्सॉल्वंट झाला. अँड आणि कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. त्याच्याकडून जे आपल्याला 500 रुपये येणार होते ते भेटले नाही आहेत. म्हणजे 500 रुपये तो इन्सॉल्वंट झाल्यामुळे ते देऊ शकत नाही. आता तो इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर झाला, भिकारी झाला. त्याच्याकडून जे 500 येणार आहेत ते आपल्याला भेटणार नाहीत. म्हणजे आपण त्यांना माल विकला होता, मग तो आपला कस्टमर होता, त्याच्याकडून 500 येणार होते पण तो इन्सॉल्वंट झाला, ते 500 आता भेटणार नाही म्हणजे बुडणार. ही आहे आपली बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट. ही सुद्धा डेटर्स मधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दुसरा इफेक्ट. आता ॲडजस्टमेंट नंबर 4 ही फर्स्ट करणार आपण. अगोदर डेटर्स मधनं बॅड डेब्ट्स अगोदर लेस करणार आणि नंतर 2 नंबरला आपण RDD लेस करणार. म्हणजे 4 नंबरची ॲडजस्टमेंट अगोदर करायची, नंतर 3 नंबरची करायची. तर डेटर्सला आपल्याला एक स्टार मार्क असणार आहे, तर आपण डेटर्सला एक स्टार मार्क करू. त्याचबरोबर आपल्याकडे बॅड डेब्ट्स वगैरे आहेत का? आहेत, त्याला एक स्टार मार्क करून ठेवा कारण की बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट सेकंड लास्ट ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 800 अँड सॅलरी 300. सगळ्यांना माहिती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. खर्च झाला परंतु तो दिला नाही पण खर्च तर आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये म्हणजे रेंट आणि सॅलरीमध्ये आपल्याला तो ॲड करावा लागणार. म्हणून फर्स्ट इफेक्ट ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आणि देन नेक्स्ट इफेक्ट हा द्यावा लागणार आहे म्हणून लॅबिलिटी तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला शो करायचा सेकंड इफेक्ट. मग रेंट आणि सॅलरीला आपल्याला स्टार मार्क करावा लागणार आहे. बघा इथं सॅलरी पण आहे आणि रेंट त्याच्या खालीच आहे. ह्या दोन्ही आयटमला आपण स्टार मार्क केलं. आणि लास्ट डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग डेप्रिसिएट बाय ₹2,500 आणि फर्निचर बाय ₹1,800. 2 असेट डेप्रिसिएट आहेत. असेट डेप्रिसिएट म्हणजे असेट कमी होणे. त्या पर्टिक्युलर असेटमधनं जेवढ्या अमाऊंट कमी झाली तेवढी लेस करणार आणि असेट कमी होणे हा लॉस आहे. हा लॉस रेकॉर्ड करणार आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. यामुळं आपल्याला आता बिल्डिंग आणि फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार मार्क करावं लागेल. या ठिकाणी फर्निचर आहे त्याला मी स्टार मार्क करतो आणि फॅक्टरी बिल्डिंग जे असणार आहे ते पहा आपल्याला कुठं दिलेलं आहे. फॅक्टरी बिल्डिंग वरून 2 नंबरचा आयटम आहे त्याला एक स्टार मार्क करू. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आणि कोणता आयटम कुठं जातो हे समजून घेतलेलं आहे. आता पोस्टिंग म्हणजे सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. तर चला सुरू करूया. फर्स्ट आपण आपल्या ट्रायल बॅलन्सचे डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊया. पहिल्यांदा दिले आपल्याला त्यांनी प्लांट अँड मशिनरी. तर हे प्लांट अँड मशिनरी आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत. आउटर कॉलमला जाऊया. बॅलन्स शीटच्या असेटला त्या ठिकाणी लिहू प्लांट अँड मशिनरी आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 2,80,000. हे लिहिणार आपण आउटर कॉलम 2,80,000 असेट साईडला पोस्ट करून घेतला. दॅन नेक्स्ट फॅक्टरी बिल्डिंग हा पण आपली असेट आहे परंतु त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण हे इथं बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार फॅक्टरी बिल्डिंग. आणि ॲडजस्टमेंट असल्यामुळं त्याची जी अमाऊंट आहे ते आपण अमाऊंट लिहिणार इनरला 75,000 आणि ॲडजस्टमेंटचं वर्किंग करण्यासाठी एक लाईन जागा सोडणार अशा पद्धतीने झालं. नेक्स्ट बघा पुढे काय दिलेलं आहे सन्ड्री डेटर्स. याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहे. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं आहे. बॅलन्स शीटच्या असेटला लिहून घ्या सन्ड्री डेटर्स आणि याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याला जागा सोडताना थोडीशी
सावधगिरीने सोडायचे. 28,700 रुपये त्याची अमाऊंट आहे. पहिल्या ॲडजस्टमेंटसाठी 1 ओळ जागा सोडणार आणि दुसऱ्या ॲडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा सोडणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. परचेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया परचेस. तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक लिहितो, तर तो लिहायचा टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट काही आपल्याला अजून भेटलेली नाही, ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस बघूया. लिहून ठेवा नुसतं टू ओपनिंग स्टॉक. आणि ह्या प्रॉब्लेममध्ये त्याची अमाऊंटच दिलेली नाही आय थिंक ओपनिंग स्टॉकची, त्याच्यामुळे तो नीलच असणार आहे. आणि त्याच्यानंतर टू परचेस, आणि परचेसची जी अमाऊंट आहे ती दिली 85,500. आणि याच्यामध्ये परचेस रिटर्नची ॲडजस्टमेंट असल्यामुळं एक लाईन आपण या ठिकाणी जागा सोडणार. झालं. देन नेक्स्ट बॅड डेब्ट्स. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार टू बॅड डेब्ट्स, कंसात लिहिणार ओल्ड आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिणार ₹500 आणि ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडणार आपण. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस करायचे. सेल्स लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, या ठिकाणी यायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि लिहायचं बाय सेल्स. अमाऊंट अजून आपल्याला माहीत नाहीये, त्या ठिकाणी लिहायचं लेस सेल्स रिटर्न. ज्यावेळेस सेल्सची अमाऊंट बघू त्यावेळेस ती लिहिणार आणि यातून आता लेस सेल्स रिटर्न वजा होतील. आता सेल्स रिटर्नची जी अमाऊंट आहे ती फक्त आपण लिहून घेऊ ₹2,200, 2,200 रुपये. ज्यावेळेस सेल्स लिहू त्यातून हे वजा करून आउटरला लिहिणार, त्याच्यामुळे एक अशा पद्धतीची लाईन मारून ठेवू आपण त्याच्या खाली. झालं. सेल्स झाल्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता बघा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आहे, आपण हे आपला आसेट असल्यामुळं आसेटला लिहिणार, त्या ठिकाणी लिहिणार 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. आणि त्याची अमाऊंट आहे 40,000, ती 40,000 इनरला लिहिणार आणि परचेस केलेत 1/10/2018 या तारखेला. म्हणजे आता याच्यावर इंटरेस्ट आपल्याला काय होणार आहे, भेटणार आहे 40,000वर 10% पूर्ण 6 महिन्याचं. तर याची एक वर्किंग नोट करूया आपण. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. बघा टोटल गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत ते होते आपले 40,000 रुपयाचे, म्हणून आपण त्याला लिहिणार 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ₹40,000, 40,000 बरोबर. परचेस कधी केलेत, परचेस ऑन 1 ऑक्टोबर 1/10/2018 या तारखेला केलेत. देअरफॉर 6 मंथ इंटरेस्ट. आता 6 मंथ कसं काढलं की 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत आपण महिने मोजले तर ते 6 होणार आहेत. 6 मंथ इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण याचं कॅल्क्युलेशन कसं करणार की आपल्याकडे 40,000 रुपयाचे बॉन्ड आहेत, त्याच्यावर आपल्याला 10% व्याज कॅल्क्युलेट करायचं म्हणून 40,000 भागिले 10 आणि किती महिन्याचं करायचे, 6 महिन्याचं म्हणून 6 भागिले 12. तर ते येणार आहे 6 एके 6, 6 दुने 12 आणि काय केलं, हा शून्य गेला तर 400 गुणिले 10 4,000 आणि 4,000च्या निम्मे 1/2 म्हणजेच 2,000 रुपये हे आपलं इंटरेस्ट असणार आहे त्या गव्हर्नमेंट बॉन्डवरचं. तर हे 2,000 रुपये आपण आपल्या असेटला ज्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड लिहिले त्या ठिकाणी यायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹2,000, 2,000 रुपये आणि आउटरला त्याची अमाऊंट लिहिणार 42,000, 42,000 रुपये. आणि असेट वाढणे प्रॉफिट आहे, आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं एक ओळ जागा सोडून लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. अमाऊंट लिहिणार ₹2,000. देन नेक्स्ट ही गव्हर्नमेंट बॉन्डची ऍडजस्टमेंट केली आपण. देन नेक्स्ट बघूया इम्पोर्ट ड्युटी. हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आपल्याला टू इम्पोर्ट ड्युटी. चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं टू इम्पोर्ट ड्युटी आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹1,800. नेक्स्ट लीगल चार्जेस. हा सुद्धा आपला एक्सपेन्सेसच आहे, तो आपण कुठे लिहिणार, आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे टू लीगल चार्जेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹2,000. हे आउटरला लिहू, याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. नेक्स्ट लीगल चार्जेस झाल्यानंतर मोटिव्ह पॉवर. ट्रेडिंगच्या डेबिटला टू मोटिव्ह पॉवर आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार ₹12,000. आउटरला लिहून टाकू ₹12,000.
दॅन नेक्स्ट वेअर हाऊस रेंट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू वेअर हाऊस रेंट आणि त्याची अमाऊंट आहे ₹1800. नेक्स्ट कॅश इन हँड, ही आपली असेट आहे, आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आणि त्या ठिकाणी एक खालून एक दोन ओळी जागा सोडून लिहा कॅश इन हँड आणि त्याची जी अमाऊंट आहे, हे माझ्या डोक्याच्या मागील मी थोडंसं वर घेतो, त्याची अमाऊंट लिहा त्या ठिकाणी ₹20,000 आणि तिथंच आहे कॅश ॲट बँक, ते सुद्धा लिहा कॅश ॲट बँक आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार ₹70,000 70,000. नेक्स्ट पुढे जाऊया ॲडव्हर्टाइजमेंट. आता बघा हे ॲडव्हर्टाइजमेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे 10,000. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहून घेऊया टू ॲडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला ₹10,000 आणि कंसातले जे किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. एक ओळ जागा सोडायची आपल्या ॲडजस्टमेंटसाठी आणि याची एक वर्किंग नोट करूया छोटीशी. त्याला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. नंबर 2 ची वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. आता थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या की ही जी प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची ती कशी करणार. आपल्याला टोटल ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती दिलेली ₹10,000. तिची अमाऊंट आहे ₹10,000. ही ₹10,000 आपण लिहून घेतली आणि ही ₹10,000 किती वर्षासाठी 2 वर्षासाठी, म्हणजे एका वर्षाचा जो खर्च आहे तो असणार आहे ₹5,000 आणि दुसऱ्या वर्षाचा देखील किती असणार आहे ₹5,000. असं फर्स्ट इयर आणि इथं सेकंड इयर असं असणार आहे, फर्स्ट अँड सेकंड इयर. आता लक्षात घ्या हा जो खर्च करायला सुरुवात केलेला त्यांनी 1/1/2019 या तारखेपासून करायला सुरुवात केलेली. 1 जानेवारी 2019 इथं दिले बघा विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019 इंटू ब्रॅकेट 2 वर्ष. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मला सांगण्याचा उद्देश काय आहे की या वर्षी आपलं वर्ष या वर्षीचं कधी संपणार आहे 31 मार्च 2019ला. या 31 मार्चच्या अगोदर 1 जानेवारी हा दिवस येतोय. म्हणजे जानेवारी 1 आहे म्हणजे पूर्ण महिना जानेवारीचा, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे या ₹5,000 जो पहिल्या वर्षाचा खर्च आहे ना तो पहिल्या वर्षाच्या 12 महिन्याचा खर्च असणार आहे पहिल्या वर्षाचा. तर त्यातला 5,000तला फक्त 3 महिन्याचा जो खर्च आहे 3,000च म्हणतोय सॉरी 3 महिन्याचा जो खर्च आहे तोच फक्त आपल्या करंट इयरचा आहे. तोच फक्त काय करंट इयरचा. मग आपलं काय झालेले पहा एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी पूर्ण 12 महिन्याचा 5,000 आहे म्हणून आपण हा 12 महिन्याचा 5 म्हणून 5/12 गुणुले 3 करणार. 3 एके 3 3 चौक 12 4 एके 4 राहिला 1 वरून घेतला 0 4 दुने 8 राहिले 2 वरून घेतला 0 4 पंचे 20 आणि हे 0 आहे असं घेतलं म्हणजे ₹1,250. हा काय असला आपला रे करंट इयरचा एक्सपेन्सेस असणार आहे. करंट इयरचा किती 1,250 फक्त त्या 3 महिन्याचा बरोबर. मग या 5,000तनं 1,250 जर करंट इयरचे असतील तर नेक्स्ट इयरचे म्हणजेच प्रीपेड किती असणार आहे बघा की 5,000मधून जर 1,250 वजा केले तर आपल्याला भेटणार आहे 3,750. हे या 5,000तले प्रीपेड आहेत आणि हे ऑलरेडी प्रीपेड आहेत. कुठले नेक्स्ट इयरचे 5,000 हे सुद्धा काय आहेत प्रीपेडच आहेत. हे सुद्धा काय आहेत प्रीपेडच आहेत. म्हणजे टोटल प्रीपेड किती होणार आहेत आपले लक्षात घ्या. टोटल प्रीपेड हे 3,750 आणि हे 5,000 असे टोटल जर कॅल्क्युलेट केले तर टोटल प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू बघा करंट इयरला आपण 3,750 प्रीपेड केले प्लस पुढचे 5,000 असे टोटल प्रीपेड जे असणार आहेत तर ₹8,750 असणार. आणि हे प्रीपेड जे असणार आहेत ते आपल्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले तिथून लेस करणार लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट लिहिणार ₹8,750 आणि आउटरला लिहिणार ₹1,250 आणि हे 8,750 हे भविष्यातला खर्च आत्ता पेड केला म्हणजे याचा बेनिफिट भविष्यात भेटेल. ज्याचा बेनिफिट भविष्यात भेटतो ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹8,750.
तर अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट समजून घेतली, त्याचं वर्किंग समजून घेतलं, पोस्टिंग सुद्धा केलेलं आहे. ही जी हिडन ॲडजस्टमेंट आहे, इथं बरेचसे जण फसतात, पण आपण इन डिटेल समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे. दॅन नेक्स्ट सॅलरी हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण इनरला लिहिणार टू सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण त्या ठिकाणी घेऊया ₹3,800 इनरला, 3,800 इनर कॉलमला आणि एक ओळ जागा सोडणार ॲडजस्टमेंटसाठी. सॅलरी झालं. दॅन नेक्स्ट रेंट आहे, हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे, हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनरलाच लिहिणार, याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे टू रेंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹1,500 इनरला आणि ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडणार. दॅन नेक्स्ट ड्रॉविंग दिलेले अमिताभ भाई, नरेंद्र भाई. आता हे आपण कॅपिटल अकाउंट जे तयार केलेले ना, त्या कॅपिटलच्या डेबिट साईडला आपल्याला हे ड्रॉविंग पोस्ट करावं लागणार आहे. हे आपण कॅपिटल अकाउंट तयार केलं तर त्याच्या डेबिट साईडला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू ड्रॉविंग्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 2,400 आणि 3,200, 2,400 आणि 3,200 नरेंद्र भाईची. नेक्स्ट फर्निचर आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, त्या ठिकाणी लिहिणार आपण फर्निचर, परंतु अमाऊंट इनरला लिहिणार कारण की त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरची अमाऊंट आहे 1,95,800, 1,95,800 इनरला लिहिणार, त्याच्यावर डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आहे. दॅन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल सुद्धा असेट आहे आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी सुद्धा असेट आहे. दोन्ही असेट घेऊया, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं फर्स्ट बिल्स रिसिवेबल आणि बिल्स रिसिवेबलची अमाऊंट लिहिणार 20,700 रुपये आणि त्याच्यानंतर लास्ट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि त्या फ्री होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट लिहिणार 41,000, 41,000 रुपये. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस सर्व ट्रान्सफर केलेत. शेवटपर्यंत थांबा, क्रेडिट बॅलन्सकडे जाऊया. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला दिले कॅपिटल अमिताभ भाई, नरेंद्र भाई. कॅपिटल अकाउंट तयार केले, दोघांचाही बॅलन्स बघा 3,50,000 आहे आणि 3,00,000 आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट लिहिणार 3,50,000 अमिताभ भाई आणि नरेंद्र भाईचं लिहिणार आहे 3,00,000 रुपये, 3,00,000 रुपये. झालं. कॅपिटल घेतल्यानंतर सेल्स बघा 1,80,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण इनरला लिहिणार सेल्स 1,80,000 आणि त्यातनं हे 2,200 रुपये जर वजा झाले तर आउटरला येतील 1,77,800. 2,200 हे सेल्स रिटर्नचे वजा केलेत आपण, लक्षात राहू द्या. सेल्स लिहून घेतलं. त्याच्यानंतर बिल्स पेएबल लॅबिलिटी 8,500. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला सुरुवातीला 4-5 ओळी जागा सोडायच्या आणि त्याच्यानंतर लिहायचं बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट आहे ₹8,500, 8,500. आउटर कॉलमला लिहिणार ॲडजस्टमेंट नाही. डिस्काउंट हा आपला इनडायरेक्ट इन्कम आहे, आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार बाय डिस्काउंट 1,200. देन नेक्स्ट पुढे बघा क्रेडिटर्स आहे, लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहूया आपण 38,500. नेक्स्ट क्रेडिटर झाल्यानंतर आरडीडी हा आपला इनडायरेक्ट इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं आपण बाय आरडीडी आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹2,700. नेक्स्ट बँक लोन लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाऊया आपण आणि त्या ठिकाणी लिहायचं बँक लोन आणि त्याची अमाऊंट घेणार ₹15,000, 15,000. आणि लास्ट वन आहे परचेस रिटर्न, हे परचेस मधून लेस करायचे आणि आपण आउटरला लेस करून अमाऊंट घेणार, लेस लिहा परचेस मधून परचेस रिटर्न आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹2,000. 85 मधने 2 गेले 83 आणि वरचे 500 आहे असे 83,500 रुपये. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट कडे जायचं. 6 ॲडजस्टमेंट आहेत. पहिली काय सांगते तर क्लोजिंग स्टॉक आहे 43,000. क्लोजिंग स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. हा 43,000 आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहूया 43,000 आउटर. बॅलन्स शीटच्या असेटला सर्वात शेवटी लिहायचं. मी थोडं वर घेतो, माझ्या डोक्याच्या वर ते दिसणार नाही तुम्हाला म्हणून. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहिणार 43,000. नेक्स्ट
अनइन्शुअर्ड गुड्स 8,000 रुपयाचा वेअर स्टोलन. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन म्हणजे 8,000 रुपयाचा माल ज्याचा इन्शुरन्स नव्हता, असा गहाळ झाला, गेला. माल गेला की ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक इफेक्ट बाय गुड्स लॉस्ड बाय स्टोलन आणि अमाऊंट लिहिणार 8,000 रुपये. आणि सगळ्याच्या सगळ्या लॉस आहे कारण की याचा इन्शुरन्स नाही. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा टू गुड्स लॉस बाय स्टोलन आणि अमाऊंट लिहिणार ₹8,000. नंबर 2 झालं. नंबर 3 ची ऍडजस्टमेंट जी आहे ती नंतर करायची कारण आपल्याला आधी 4 करावं लागणार आहे बॅड डेब्ट्स. तर ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट ऑफ ₹500. अशोक आहे आपला कस्टमर, मिस्टर पाटील आहे आपला कस्टमर आहे, तो इन्सॉल्वंट झाला म्हणजे दिवाळखोर झाला, त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याला आपण 500 रुपयाचा माल विकला होता तो देऊ शकत नाही, त्याच्याकडून ते रिकवर झालेले नाहीत म्हणजे बुडलेले आहेत, याला म्हणणार बॅड डेब्ट्स. हे बॅड डेब्ट्स आपण आपल्या डेटर्स मधून लेस करतो. डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट लिहिणार ₹500. 28,700 मधनं 500 जर वजा झाले तर 28,200 रुपये आउटरला येतील. आणि हे बॅड डेब्ट्स आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जिथं आपण 2 बॅड डेब्ट्स दिलेत त्या ठिकाणी म्हणायचं ऍड न्यू बॅड डेब्ट्स किंवा नुसतं बॅड डेब्ट्स लिहा कंसात म्हणा न्यू. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹500 आणि आउटरला लिहिणार ₹1,000. तर दोन्ही इफेक्ट आपण त्या ऍडजस्टमेंटचे करून घेतले डेटर्स मधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नंबर 3 ची ऍडजस्टमेंट आता करायची की आरडीडी जो आहे तो 2% डेटर्सवर. आता लक्षात राहू द्या नेहमी डेटर्स मधनं बॅड डेब्ट्स वजा करून जी अमाऊंट आलेली असेल इथं आउटरला लिहिलेली ती फक्त इनरला लिहायची 28,200. 28,200 हे आउटरला न लिहिता इनरला लिहावे लागणार आहेत, तर ते इनरला लिहू 28,200 आणि याच्यावर लेस आरडीडी ॲट 2%. 28,200 वर 2% जर अमाऊंट आपण काढली तर ती आपल्याला भेटणार आहे आरडीची अमाऊंट ₹564 आणि ते लेस होतील आणि आपले डेटर्स जे असणार आहेत ते आउटरला येणार आहेत ₹27,636. अशा पद्धतीने हा आरडी आपण कॅल्क्युलेट केलेला. दुसरा इफेक्ट त्याचा द्यायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू आरडीडी अमाऊंट लिहिणार ₹564. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत 5 नंबर ऍडजस्टमेंट. काय सांगितले, रेंट आहे 800 आणि सॅलरी आहे 300. हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करावे लागतील. हा खर्च आहे परंतु अजून दिलेला नाही म्हणजे खर्चामध्ये वाढ होणार आहे म्हणजे खर्चामध्ये ऍड आणि द्यायचं म्हणजे लॅबिलिटी आहे म्हणजे दोन इफेक्ट एक तर त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. तर पहा रेंट आपण लिहिलेले आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग रेंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण ₹800 आणि आउटरला येणारे ₹2,300 आणि त्याच्यानंतर सॅलरी आहे. सॅलरी सुद्धा आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिलेले त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹300. 3,800 प्लस 300 4,100 आउटरला लिहिणार आणि या दोन्हीचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहायचं रेंट ज्याची अमाऊंट आहे ₹800 आणि दुसरं आहे सॅलरीज ज्याची अमाऊंट आहे ₹300 आणि या दोन्हींची टोटल आपण आउटरला घेणार आहोत ₹1,100. अशा पद्धतीने 5 नंबर ऍडजस्टमेंट झाली. 6 नंबर मध्ये डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर 1,800 दोन्ही असेटवर आपल्याला रेडीमेड डेप्रिशिएशन काढून दिलेले फक्त अमाऊंट वजा करायच्यात आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायच्यात. तर आपण जाऊया फॅक्टरी बिल्डिंग कडे 2,500 वजा करण्यासाठी. फॅक्टरी बिल्डिंग आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन अमाऊंट लिहिणार 2,500 इनर कॉलमला आउटरला 75 मधनं 2,500 वजा झाले तर 72,500 येणार आहेत आणि त्याच पद्धतीचं डेप्रिशिएशन फर्निचरवर आहे लेस डेप्रिसिएशन. फर्निचर आपण असेटला लिहिले त्या ठिकाणी लेस डेप्रिसिएशन आणि त्याची जी अमाऊंट आहे फर्निचरवरच्या डेप्रिसिएशनची ती आहे ₹1,800. बघा तर आपल्याला आउटरला 1,95,800 मध्ये 800 जर वजा झाले तर 1,94,000 आउटरला येणार आहे आणि हे दोन्हीही डेप्रिसिएशन आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू डेप्रिसिएशन. त्याला अंडरलाईन करूया आपण
आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आपण डेप्रिशिएशन जे असणार आहे ते असणार आहे फॅक्टरी बिल्डिंगवरचं. तर तिथं लिहूया फर्स्ट फॅक्टरी बिल्डिंग. आणि फॅक्टरी बिल्डिंगवरचं डेप्रिशिएशन आहे 2500 इनरला लिहिणार. आणि नंतर लिहिणार फर्निचर आणि त्याच्यावर आहे 1800 ते सुद्धा इनरला लिहिणार. आणि या दोघांची टोटल जर केली तर ती आपल्याला भेटणार आहे 4300 रुपये. ती आपण आउटरला घेणार 4300. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट आपण केलेले आहेत, सगळं पोस्टिंग आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण प्रॉब्लेम समजून घेतला आणि सॉल्व्ह केला तर आपलं काहीही शिल्लक राहत नाही, आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करतो. तर आता क्लोजिंग करायचंय. आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. थोडासा अंदाज घ्या. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 1,77,800, 8,000 आणि 43,000 या 3 अमाऊंटची जर टोटल केली तर ट्रेडिंगच्या क्रेडिटची साईड आपल्याला जास्त भेटणार आहे 2,28,800 रुपये. 2,28,800 रुपये आपण लिहिले. आणि तेच लिहिले डेबिटला 2,28,800 रुपये. आणि डेबिटच्या ज्या अमाऊंट आहेत बघा, हे 83,500, 1,800 आणि 12,000 जर आपण वजा केले या 2,28,800 मधून तर 1,31,500 रुपये एवढी बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. आणि याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट लिहिणार 1,31,500 रुपये. आणि बघा आता प्रॉफिट अँड लॉसचा पण अंदाज घ्या. 1,31,000 प्लस 2 33 35 34 35 36 आणि जर टोटल केली तर 1,37,400 रुपये असणार आहे. कशाची? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची टोटल 1,37,400 रुपये. क्रेडिटचेच डेबिटला लिहितो मी 1,37,400 रुपये. आणि या डेबिटच्या सगळ्या अमाऊंट जर त्यातनं वजा केले आपण तर आपल्याला नेट प्रॉफिट भेटणार आहे 1,12,086 रुपये. याला 1 2 आणि तिसऱ्या वेळेला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. आणि हा त्या आपल्या पार्टनरला वाटायचा. एक आहे आपला पहिला अमिताभ भाई आणि दुसरा आहे नरेंद्र भाई. आणि त्यांना आपण इक्वल 1:1 या रेशोमध्ये वाटणार आहे. तर 1,12,086 रुपयाचे निम्मे जर केले तर 56,043 रुपये अमिताभ भाईला आणि नरेंद्र भाईला 56,042 रुपये द्यावे लागतील. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. या प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केले. प्रॉफिट पार्टनरला भेटणार आहे म्हणून त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय नेट प्रॉफिट. आणि त्याच्या ज्या अमाऊंट असणार आहेत एकाची लिहिणार आपण 56,043 रुपये आणि दुसऱ्याची लिहिणार 56,042 रुपये. दुसरा पार्टनर म्हणजे नरेंद्र भाईचे. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल जर क्लोज केलं तर अमिताभ भाईच्या क्रेडिटची टोटल येणार आहे 4,06,043 रुपये. आणि इकडं 3,00,000 नरेंद्र भाईची 56,042 रुपये. हीच टोटल आपण डेबिटला घेणार 4,06,043 रुपये आणि 3,56,042 रुपये. आणि आता बॅलन्सिंग फिगर बघा. अमिताभ भाईची 4,06,043 रुपयामधनं जर आपण वजा केल्या 2,400 रुपये अमाऊंट तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर म्हणजेच त्याच्या कॅपिटल बॅलन्स भेटणार आहे 4,03,643 रुपये. आणि याचा नरेंद्र भाईचा 3,200 वजा केले 3,56,042 मधनं तर त्याची कॅपिटलची अमाऊंट भेटणार आहे 3,52,842 रुपये. आणि हे जे बॅलन्सिंग फिगर आहेत याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा आपला कॅपिटल बॅलन्स आहे. आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट. जिथं जागा सोडली होती सुरुवातीला आपण आलो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट लिहिणार आणि त्याला अंडरलाईन करून घ्यायची. आणि याच्यामध्ये आपल्या दोन पार्टनरची नावं लिहायची. पहिला पार्टनर आहे अमिताभ भाई आणि दुसरा पार्टनर आहे नरेंद्र भाई. आणि त्यांचे कॅपिटल बॅलन्स लिहून घेऊ. एकाचा आहे 4,03,643 आहे आणि दुसरा आहे 3,52,842.
आणि या दोघांची जर टोटल केली आणि आउटरला जर आपण यांचा कॅपिटल बॅलन्स जर लिहिला तर तो आपल्याला भेटणार आहे 7,56,484 रुपये. आणि आता आपण बॅलन्स शीटची लॅबिलिटीची टोटल केली तर आपल्याला ती लॅबिलिटीची टोटल भेटल 8,19,584 आणि तेवढीच आपल्या असेटची देखील टोटल असणार आहे 8,19,584. म्हणजे थोडक्यात आपली जी बॅलन्स शीट आहे ती 8,19,584 रुपयांनी टॅली झालेली आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असणार आहे. एक्झाम्पल अनसॉल्व मधलं होतं, फर्स्ट एक्झाम्पल होतं, थोडंसं किचकट वाटत होतं पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे टॉपिक समजून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आज आपण इथंच थांबूया. आजच्या पुरते एवढंच. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.